हॅलो 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 एव्हरीवन. उद्या TY BCom ॲडव्हान्स अकाउंटचा पेपर आहे. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आत्ता मी इन्व्हेस्टमेंट अकाउंटचे एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा, इथं मी तो लिहिला आहे, जो की खूप जणं बोलले थोडा ट्रिकी आहे, एकदा सॉल्व करून दाखव. सो हा क्वेश्चन घेतो आहे मी. प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे, तर थोडं लक्षात द्या, असे क्वेश्चन येतात. कारण इथं फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड बऱ्याच जणांना समजत नाही. ओके, तर आधी क्वेश्चन रीड करू. आय होप तुम्हाला दिसतं आहे. एक्स फायनान्स कंपनी लिमिटेड सबमिट्स यू द फॉलोइंग डिटेल. एक्स फायनान्स कंपनी आहे, तुम्हाला काहीतरी डिटेल देते आहे. त्यांचा रेट आहे 12%. ओके, त्यांचा रेट आहे किती? रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज 12%. ह्याच्यावर फोकस करायचं. ओके, 12%वर 12% इन्व्हेस्टमेंटचा रेट आहे त्यांचा. 2021चे त्यांनी तुम्हाला बॅलन्सेस दिले, डिटेल्स दिलेत. त्यांचा ओपनिंग बॅलन्स 1 एप्रिल 2020ला होता, ज्याची फेस व्हॅल्यू 60,000 होती ॲट 56,000. ठीक आहे, म्हणजे 60,000ची कॉस्ट होती एका इन्व्हेस्टमेंटची. त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आता 56,000 चालली आहे. ओके, आणि फॉलोइंग परचेस अँड सेल्स वर मेड आउट ऑफ दीज इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर एंड 31/3/2021. आणि त्यांनी फॉलोइंग परचेस आणि सेल केले. आता त्यांनी त्याचे डेट्स दिलेत. ठीक आहे, तर मित्रांनो, पहिलं हे जे टर्म्स आहेत, कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्ट, हे काय आहेत हे समजून घेऊयात. ठीक आहे, आता तुम्हाला मी समजवतो कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्ट म्हणजे काय. इथं बुकवर फोकस करा. कम इंटरेस्ट म्हणजे जो तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेणार आहेत, काही पण इन्व्हेस्टमेंट असू शकते, फायनान्स कंपनी इन्व्हेस्टमेंट काही पण असू शकते, त्यात तुमची फेस व्हॅल्यू प्लस इंटरेस्ट चार्ज करतात तुम्ही. ठीक आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू सोबत इंटरेस्ट, त्याला म्हणतात कम इंटरेस्ट. कम म्हणजे ॲज वेल ॲज, म्हणजे ऑल्सो इन्क्लूड. कम इंटरेस्ट म्हणजे फेस व्हॅल्यू प्लस इंटरेस्ट. ओके, आणि एक्स इंटरेस्ट म्हणजे एक्सक्लुडिंग इंटरेस्ट, म्हणजे फक्त फेस व्हॅल्यू नाही म्हणू शकत, पण जी काय रेट असेल, समज ₹98 एक्स इंटरेस्ट, मग या 98मध्ये इंटरेस्ट नाही आहे. ओके, आणि ₹98 कम इंटरेस्ट लिहिला असेल तर ह्याच्यात इंटरेस्ट आहे, म्हणजे 98मध्ये इंटरेस्ट इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, काही रुपीजमध्ये. तर जेव्हा कम इंटरेस्ट लिहिलेला असेल, हे जे कम इंटरेस्ट आहे, आपल्याला त्याची कॅपिटल व्हॅल्यू, ही साईडचं बघू नका, मी माझं वेगळी प्रॅक्टिस करत होतो. एक असती नॉमिनल व्हॅल्यू. नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू, आणि एक असती कॅपिटल व्हॅल्यू. सो ही जी कॅपिटल व्हॅल्यू आहे, ही कॅल्क्युलेट करताना आपल्याला काही परचेस व्हॅल्यू असेल, ज्या किमतीवर आपण घेतले जेवढे शेअर्स, मायनस इंटरेस्ट करावा लागतो. अगर ते कम इंटरेस्ट असेल तर, अगर इथं कम इंटरेस्टवालं ट्रान्झॅक्शन आहे, तर त्यातनं आपल्याला इंटरेस्ट मायनस करायचा असतो, ब्रोकरेज ॲड करायचा असतो, कारण ब्रोकरेज आपली कॉस्ट आहे. तर आपण म्हणतो ना, 10 लाखाची गाडी आहे, पण त्याच्यावर ब्रोकरेज टॅक्स वगैरे लागून मला ती 12 लाखाला पडली, फॉर एक्झाम्पल. तर इथं ब्रोकरेज जेव्हा आपण परचेस करतो ना, परचेस व्हॅल्यू, तेव्हा ब्रोकरेज ॲड करायचं, आणि बाकी अदर स्टॅम्प ड्युटीज काय असतील ते. तर क्वेश्चनमध्ये तसं नाही आहे काही ब्रोकरेज वगैरेचं, पण अगर आलं तर तुम्ही करू शकता, आणि मग ते करून तुमचं कॅपिटल व्हॅल्यू येईल. ठीक आहे, मग ती तुम्ही अशी थर्ड कॉलममध्ये लिहू शकता. हे एक्सप्लेन करण्यासाठी एवढी जागा मी शिल्लक ठेवली होती. ओके, तर मी तुम्हाला कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्टमधला फरक समजवला. तर आता तर पहिलं काय आहे, परचेस ऑन 1/8, म्हणजे 1 ऑगस्टला एक परचेस केला, ज्याची फेस व्हॅल्यू 10,000 रुपये होती. ठीक आहे, त्यानंतर 1 नोव्हेंबरला परचेस केला, ज्याची फेस व्हॅल्यू 15,000 रुपये होती. 1 सप्टेंबरला परचेस केला, ज्याची फेस व्हॅल्यू 10,000 होती. आणि 1 फेब्रुवारी 2021ला परचेस केला, ज्याची व्हॅल्यू 20,000 होती. ठीक आहे,
आता एक कम इंटरेस्ट मी सांगितलं, म्हणजे या 104मध्ये इंटरेस्टची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला त्याची कॅपिटल व्हॅल्यू जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू तेव्हा आपल्याला तो इंटरेस्ट मायनस करायचा. एक्स इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट नाहीच आहे. एक्स इंटरेस्ट म्हणजे काय, एक्सक्लुडिंग इंटरेस्ट. तर आपण त्याची व्हॅल्यू इंटरेस्टची मायनस नाही करणार कारण ती त्यात नाहीच आहे. ओके. तर इंटरेस्ट इज पेएबल ऑन 1 जानेवारी अँड 1 जुलै. हां, तर ह्या 2 डेट्स जी 1 जानेवारी आणि 1 जुलै हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपलं या क्वेश्चनमध्ये फायनान्शियल इयर काय आहे, या क्वेश्चनमध्ये आपलं फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. ओके. आणि आपल्याला इंटरेस्ट पेएबल आहे 1 जानेवारीला, म्हणजे आपल्याला भेटणार इंटरेस्ट 1 जानेवारीला आणि 1 जुलैला. ठीक आहे. जानेवारी म्हणजे इथून किती महिने झाले, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. एप्रिल आहे. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, 9 महिने. ठीक आहे. तर 9 महिन्यानंतर आपल्याला 1 जानेवारीचा इंटरेस्ट भेटणार आणि एक 1 जुलैला भेटणार. ओके. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो हे जे डेट्स आहेत इंटरेस्ट पेएबलचे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहेत. ह्या सगळ्या मेजर डेट आहेत, ह्याच्यामुळंच गोंधळ होणार. ठीक आहे. आता हे ट्रान्झॅक्शन असे लिहिलेत ना, आपण त्यांना डेट वाईज लिहू आणि त्यात इंटरेस्टची डेट पण इन्क्लूड करू. ठीक आहे. तर ही बुक फक्त वर्किंग नोटसाठी आहे आणि आपण ॲक्च्युअल सॉल्व इथं करू. ओके. म्हणजे तो टेबल असतो ना इन्व्हेस्टमेंट अकाउंट, तो बनवू. तर आधी आपण डेट असर्टन करून घेऊ, डेट लिहून घेऊया एक लाईनमध्ये. एक लाईन म्हणजे पिरियड वाईज. ठीक आहे. तर पहिलं ओपनिंग बॅलन्स होता आपल्याकडं 1 एप्रिलला. ओपनिंग बॅलन्स होता आपल्याकडं कितीचा, 60,000 व्हॅल्यूचा होता. जी आत्ता व्हॅल्यू चालली आहे ॲट 56,000. ठीक आहे. ही आता आपली कॅपिटल व्हॅल्यू आहे. ओके. म्हणजे मागच्या वेळेसचा क्लोजिंग बॅलन्स आजचा ओपनिंग बॅलन्स झाला आहे. ओके. त्यानंतर 1 ऑगस्टला ट्रान्झॅक्शन होता, पण त्याच्यामध्ये 1 जुलैच्या म्हणजे त्याच्या आधी 1 जुलैची इंटरेस्ट डेट होती. तर इथं लिहायचं 1 जुलै 07 इंटरेस्ट डेट. आता तर आपण कॅल्क्युलेट करू, पण आधी पिरियड वाईज लिहून घेऊया म्हणजे डेट्स मिस नको व्हायला. कारण ट्रान्झॅक्शन बघून आपले जे इंटरेस्ट डेट आहेत ना त्या मिस होतात, त्या मिस नाही झाल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरं 1 ऑगस्टला आहे. काय केलं तर आपण परचेस केलं तर आधी फक्त लिहून घ्या डेट्स तुमच्या क्लिअरिटीसाठी. त्यानंतर काय आहे 1 नोव्हेंबर आहे का, नाही, काय आहे 1 सप्टेंबर आहे. त्याच्या आधी नोव्हेंबरच्या आधी सप्टेंबर येतो. काय केलं आपण त्या टाईमला, सेल केला. ओके. त्यानंतर काय मग 1 नोव्हेंबर येणार. त्या टाईमला काय केलं आपण, परचेस केला. त्यानंतर आपलं 1 फेब्रुवारी येणार का, नाही, 1 फेब्रुवारीच्या आधी 1 जानेवारी आहे जी की आपली इंटरेस्ट डेट आहे 2021 आहे, जी की आपली इंटरेस्ट डेट आहे. आता ह्या इंटरेस्ट डेटला कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार, काय करणार मी सांगतो तुम्हाला. ओके. आणि त्यानंतर आपलं 1 फेब्रुवारी आहे 2021ला आपण केला सेल आणि 31 मार्च 2021 तुमचा फायनान्शियल इयर क्लोज आहे. ठीक आहे. फायनान्शियल इयर क्लोज आहे. ओके. तर आधी या डेट लिहून घ्यायच्या म्हणजे एक ऑर्डरमध्ये राहतील तुमच्या गोष्टी आणि तुमची इंटरेस्टची डेट मिस होणार नाही. हे तुम्ही वर्किंग नोटमध्ये करू शकतात किंवा लास्ट पेजवर रफ वर्क म्हणून पण करू शकतात, पण हे करा म्हणजे तुमच्या इंटरेस्ट डेट मिस नाही झाल्या पाहिजेत. ओके. तर आपण आधी चार्ट बनवून घेऊ त्यांचा, तो काय टेबल काय असतं, इन्व्हेस्टमेंट अकाउंट बनवून घेऊ आपण आधी. स्पेस थोडी ॲडजस्ट करावं लागणार आहे कारण दोन्ही कॉलमच्या साईडला डेट्स आहेत. तुम्ही पण बनवा, एक डेट कॉलम बनवा, एक पर्टिक्युलर कॉलम, एक नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम, एक इंटरेस्टचा कॉलम आणि एक कॅपिटल व्हॅल्यूचा कॉलम. म्हणजे एका साईडला 5 कॉलम आणि या साईडला 5, डेट, पर्टिक्युलर, नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू. तुम्ही बनवा, मी पण पॉज करून बनवतो. ओके. सो माझा टेबल बनवून झाला आहे. आपण याला नेमिंग करू, डेट, पर्टिक्युलर्स, NV म्हणजे नॉमिनल व्हॅल्यू, I म्हणजे इंटरेस्ट, CV म्हणजे कॅपिटल व्हॅल्यू. ओके.
इथं डेट, पर्टिक्युलर्स क्रेडिट साईडमध्ये, नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू. ओके, तर हे आपले कॉलम झाले. वरती लिहायचं इन द बुक्स ऑफ, कंपनीचं नाव आपल्या केसमध्ये कोण आहे, एक्स फायनान्स कंपनी. इन द बुक्स ऑफ एक्स फायनान्स कंपनी लिमिटेड. रेट किती आहे इन्व्हेस्टमेंटचा आपला इन्व्हेस्टमेंटचा रेट इथं मी हायलाईट केला आहे 12%. सो 12% इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इथं डेबिट लिहायचं, इथं क्रेडिट लिहायचं. ओके, आपला इन्व्हेस्टमेंट अकाउंट रेडी झाला आहे. तर आता क्वेश्चनवर आता डायरेक्ट सॉल्विंग. ओके, ओपनिंग बॅलन्स 1/4 म्हणजे 1 एप्रिलला. सो 1 एप्रिल ओपनिंग बॅलन्स होता तो 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे, किती बॅलन्स आहे इथं लिहिलं आहे ना आपण 60,000ची फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजेच नॉमिनल व्हॅल्यू. तर नॉमिनल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये तुम्ही लिहिणार 60,000. आय होप तुम्हाला दिसतंय. नॉमिनल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये 60,000 लिहिणार आणि इथं ॲट 56 म्हणजे त्याची करंट व्हॅल्यू 60,000 रुपये इन्व्हेस्ट केले ते, त्याची करंट व्हॅल्यू चालली आहे 56,000. तर करंट व्हॅल्यूमध्ये करंट नाही आहे, सी व्ही म्हणजे कॅपिटल व्हॅल्यू, त्याची कॅपिटल व्हॅल्यू चालली आहे 56,000. ओके, हां. तर आता हे झालं फक्त ओपनिंग बॅलन्स. ही इन्व्हेस्टमेंट आपल्याकडं आधीपासून होती, त्याचा इंटरेस्ट पण आपल्याला या अकाउंटमध्ये घ्यायचा आहे. त्याचा ॲक्रियूड इंटरेस्ट कसा शोधणार तुम्ही. तुमची डेट काय इथं ओपनिंग बॅलन्सची 1 एप्रिल आणि तुमची शेवटची इंटरेस्ट डेट कोणती होती म्हणजे 1 एप्रिलच्या आधीची इंटरेस्ट डेट. इथं बघा आपण लिहिली आहे इंटरेस्ट डेट 2 होत्या आपल्या. एक इंटरेस्ट डेट आपली 1 जानेवारी आहे आणि एक 1 जुलै आहे. जवळची कोणती आहे, मागून बरं का, रिव्हर्समध्ये ऑर्डरमध्ये जायचं. असं नाही की एप्रिलपासून जून जवळ आहे, नाही, पुढं नाही, रिव्हर्स ऑर्डरमध्ये. सो जानेवारी 1 जानेवारी, तर 1 जानेवारीला इंटरेस्ट डेट होती. तर 1 जानेवारीपासून एप्रिल किती गॅप आहे, किती महिन्यांचा गॅप आहे. 1 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, पूर्ण मार्च. एप्रिल तर चालू झालं आहे ना, ओपनिंग आहे ना. सो 3 महिने. तर तुमचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असं येणार. वर्किंग नोट्स चालू करू आपण. फर्स्ट इंटरेस्ट अक्रूडची ऑन 1 एप्रिल म्हणजे ओपनिंगला. ठीक आहे, त्यात तुम्ही आधी घेणार इंटरेस्ट नेहमी फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होतो. इंटरेस्ट तुमचा कॅपिटल व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होत नाही. सो फेस व्हॅल्यू तुमची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे 60,000. रेट काय आपला हायलाईट केला आहे 12% इंटू 12%. किती महिने होतं, जानेवारीपासून एप्रिल. मागून जी मागची जवळची डेट आहे ना इंटरेस्टची, तिथून कॅल्क्युलेट करायचं. पुढची जवळची नाही, मागची जवळची. आता मागची 1 जानेवारी सगळ्यात जास्त जवळ आहे आपल्या. ठीक आहे, सो 1 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 महिने. 3/12 करा कॅल्क्युलेटरवर तुम्ही पण. 60,000 इंटू 12% इंटू 3/12. सो ₹1800. ओके, तर तुम्ही खाली इथं नाही लिहिणार ना बॅलन्स ब्रॉडडाऊनमध्ये, खालीच लिहिणार सेम डेटवर. तर डेट चेंज सेम असेल तर डेट चेंज करायची गरज नाही. टू इंटरेस्ट अक्रूड किंवा अक्रूड इंटरेस्ट किती होता आपला, आपण इथं कॅल्क्युलेट केलं तर 1800, 1800 रुपये, 1800. ठीक आहे, हे झालं आपलं ओपनिंग बॅलन्सचं. नेक्स्ट आता सिक्वेन्स. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा फक्त. ओके, आता तुम्ही म्हणता की आधी परचेस आहे, नाही, आधी आपली इंटरेस्ट तारीख आहे. इथं 1 जुलै आणि 1 जानेवारी आपली इंटरेस्ट डेट आहे. त्या दिवशी आपल्याकडं जेवढे स्टॉक आहेत किंवा जेवढे अमाऊंटची नॉमिनल व्हॅल्यू आपल्याकडं आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट भेटणार. ठीक आहे, तर आधी आहे आपलं, हे झालं आपलं ओपनिंग झालं. त्यानंतर 1 जुलै येतो. 1 जुलैमध्ये आपला इंटरेस्ट येणार. तर ही इंटरेस्टची अमाऊंट इथं लिहायचं 1 जुलै 07 म्हणजे 7वा महिना.
इथं येणार बाय बँक, ब्रॅकेटमध्ये लिहा इंटरेस्ट. आता किती इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आहे, किती नॉमिनल व्हॅल्यूची, आधीच बोललो आहे इंटरेस्ट नॉमिनल व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होणार बास, दुसऱ्या कोणत्याच वेगळ्या व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट नाही होणार इंटरेस्ट. ठीक आहे. सो नॉमिनल व्हॅल्यू 60,000 आहे. तर इथं सेकंड इंटरेस्ट ॲज ऑन 1 जुलै, जुलैचा आहे ना, तर 60,000ची नॉमिनल व्हॅल्यू बरोबर मल्टिप्लाय बाय रेट 12%. हां, आता इथं कधीपासूनचा इंटरेस्ट येणार, एप्रिलपासूनचा येणार. तर किती, तर इथं नेहमी 6 महिन्याचा इंटरेस्ट येतो. 6 महिन्याचा का, कारण 1 जानेवारी टू 1 जुलै 6 महिन्याचा गॅप आहे. बघा ना, पूर्ण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून संपला आणि 1 जुलै, तर आपल्याला 6 महिन्याचा इंटरेस्ट भेटतो इथं. ठीक आहे. 6/12 करायचं आणि ह्याचं टोटल आउटसाईड कॅल्क्युलेट करून घ्या. हे वर्किंग नोटमध्ये दाखवायचं आहे, या वर्किंग नोट्स आहेत. ओके. सो 60,000वर 12% फॉर 6 मंथ्स 3600. तर 3600 तुमचा आत्ताचा तुम्हाला इंटरेस्ट भेटला. तर तुमचं फक्त इंटरेस्ट कॉलमवर, क्रेडिटमध्ये इंटरेस्ट कॉलमवर 3600 दिसलं पाहिजे. ओके, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आपला चार्ट बघायचा. चार्टमध्ये टेबल जो आपण बनवला आहे, सिक्वेन्सिंग केली आहे. 1 जुलै, ऑगस्ट, 1 ऑगस्टला आपण काय केलं तर परचेस केलं होतं. तर आता इथं यायचं, इथं चेक करायचं 1 ऑगस्टला परचेस होतं. तर इथं आधी परचेसमध्ये काय होतं, फेस व्हॅल्यू 10,000, म्हणजे 10,000 नॉमिनल व्हॅल्यूचे जे शेअर्स होते ते आपण 101 कम इंटरेस्टमध्ये घेतलेत. आता ह्याचं कॅल्क्युलेशन थोडं इम्पॉर्टंट असं नाही, थोडं फोकस करा. फेस व्हॅल्यू किती, 10,000. ओके. सो इथं डेट लिहिणार तुम्ही 1 ऑगस्ट, जे की 8वा महिना आहे, टू बँक लिहा कारण पैसे जाणार आहेत, आणि ब्रॅकेटमध्ये परचेस लिहू शकतात नंतर, जसं मी असं लिहिलं आहे परचेस, शॉर्टमध्ये लिहितो आहे आत्ता सध्या. नॉमिनल व्हॅल्यू किती होती, 10,000 माझी नॉमिनल व्हॅल्यू. ओके. सो 10,000ला आपलं नॉमिनल व्हॅल्यू 10,000 आहे. ठीक आहे. 10,000 रुपयाचे शेअर्स 101 रुपये कम इंटरेस्ट घेतलेत. तर आपलं जसं आता मी तुम्हाला समजवतो की जे प्रत्येक हे असतं आपलं शेअर, अशा क्वेश्चन्समध्ये काही दिलं नसेल तर आपण अज्युम करतो की एक शेअर ₹100चा आहे. ठीक आहे. तर आता या थर्ड वर्किंग नोटमध्ये जी आपली परचेसची आहे, परचेस ऑन 1 ऑगस्ट ॲट ₹101 के ना, 101 कम इंटरेस्ट. ठीक आहे. तर इथं फेस व्हॅल्यू किती होती, 10,000. तुमची ₹10,000ची फेस व्हॅल्यू होती इथं. आय होप तुम्हाला दिसतंय. हां, ₹10,000ची फेस व्हॅल्यू होती. आता एक शेअर 100ला होता. ठीक आहे. तर त्याला 100नी डिवाईड करायचं, म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ शेअर भेटतील आणि इंटू कितीला घेतले, 101 कम इंटरेस्टला, तर 101नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ते 10,000 रुपयाचे शेअर्स होते तुमचे, तुम्ही 100 रुपयाला घेतले, 100 रुपयाला होते पण तुम्ही 101 रुपयाला घेतले. ठीक आहे. तर 10,000 डिवाइड बाय 100 इंटू 101 किती झाले, 10,100. तर इथं रुपीजमध्ये ही आपली असणार परचेस व्हॅल्यू. परचेस केला आहे ना, तर आपली परचेस व्हॅल्यू जी असणार, आता परचेस व्हॅल्यू 10,000 रुपयाचे शेअर होते, आपण 10,000 100 रुपयाला घेतलेत. 10,100. ठीक आहे. आता यात त्यांनी काय लिहिलं आहे, कम इंटरेस्ट. कम इंटरेस्ट म्हणजे यात कोणती व्हॅल्यू इन्क्लुडेड असणार, इंटरेस्टची व्हॅल्यू इन्क्लुडेड असणार. ती व्हॅल्यू आपल्याला लेस करायची आहे, इंटरेस्ट यातनं मायनस होणार. इंटरेस्ट, आता इथं इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन कसं येणार, तर आपल्या ट्रान्झॅक्शनची डेट काय होती, 1 ऑगस्ट. ठीक आहे. आणि आपली लास्ट इंटरेस्ट डेट काय होती, 1 जुलै. बरोबर ना. 1 जुलै आपली लास्ट शेवटची म्हणजे मागची इंटरेस्ट डेट होती. तर जुलैपासून
ऑगस्टपर्यंतच्या. जुलैचा पूर्ण महिना, जुलै आणि ऑगस्ट 2च महिने, 2 पण नाही 1च महिना आला कारण 1 ऑगस्ट आहे. तर 1 महिन्याचा इंटरेस्ट पूर्ण जुलै महिन्याचा, कारण पुढचा महिना तर ऑगस्ट चालू होणार आहे आणि आपण 1 ऑगस्टलाच घेतलेत ना शेअर जे काय असेल. तर इंटरेस्ट तुमचा येणार नॉमिनल व्हॅल्यूवर. नॉमिनल व्हॅल्यू किती होती? 10,000 रुपयाचे शेअर, म्हणजे 100 रुपयाचा एक शेअर आपण 101 रुपयाला घेतला आहे. तर 10,000 रुपये तुमची नॉमिनल व्हॅल्यू होती. तर इथं 10,000वर रेट आधीच फिक्स आहे आपला 12%. इथं हायलाईट केलं आहे, इथं जसं हायलाईट केलं आहे तसं 12% इंटू 12%. पण किती महिन्याचा? 1च महिन्याचा. सो 1/12. ठीक आहे. सो 10,000 मल्टिप्लाय बाय 12% इंटू 1 डिवाइड बाय 12, म्हणजे 100 रुपयाचा इंटरेस्ट. 100 रुपयाचा इंटरेस्ट त्यांनी इथं चार्ज केला आहे आपल्याला. बरोबर, 100 रुपयाचा इंटरेस्ट चार्ज केला आहे. तो मायनस करून घ्यायचा. मायनस करताना ब्रॅकेट साईन टाकायचं विसरायचं नाही. मायनस करायचा. मग इथं किती येतात? 10,000. ही तुमची कॅपिटल व्हॅल्यू, जी CV आहे कॅपिटल व्हॅल्यू येणार. ओके, ही तुमची कॅपिटल व्हॅल्यू आली. इंटरेस्ट पण काढला आपण 100 रुपयाचा. इथं इंटरेस्ट पण 100 रुपयाचा आला आहे. 10,000 रुपये ओरिजिनल व्हॅल्यू, त्याच्यावर 12% 1 महिन्यासाठी. 1 महिना कुठून आला? प्रिसिडिंग जुलै. प्रिसिडिंग इंटरेस्ट डेट, आपली प्रिसिडिंग इंटरेस्ट डेट. प्रिसिडिंग म्हणजे मागची इंटरेस्ट डेट जी होती 1 जुलै. 1 जुलैपासून 1 ऑगस्टला यायला किती महिने लागतात आपल्याला? 1 महिना, कारण जुलैनंतर लगेच ऑगस्ट येतो. मग पूर्ण जुलै महिन्याचा इंटरेस्ट 12%वर 10,000 रुपयावर 100 रुपये आला. तर इथं तुम्ही परचेस करता, इथं तुम्ही इंटरेस्टमध्ये 100 रुपये देणार. 100 रुपयाचा इंटरेस्ट होता आणि तुमची जी CV आहे म्हणजे कॅपिटल व्हॅल्यू ती 1000च येणार. ओके, तर अशी तुमची 1 ऑगस्टची परचेसची एंट्री कंप्लीट. ठीक आहे, म्हणजे या तारखेची एंट्री परचेसची तुमची कंप्लीट झाली. ठीक आहे. आता त्यानंतर काय होतं आहे, आपल्या जो शेड्यूल बनवला आहे आपण, त्यानंतर 1 सप्टेंबरला सेल होती आहे. इथं क्वेश्चनमध्ये आलो काय झालं आहे 1 सप्टेंबरला बघा. 1 सप्टेंबरला यांनी लिहिले की आपण शेअर विकत घेतले, शेअरच कन्सिडर करू. ठीक आहे, शेअर विकत घेतले ज्यांची फेस व्हॅल्यू म्हणजे नॉमिनल व्हॅल्यू 10,000 रुपये होती. 104 रुपये कम इंटरेस्ट घेतले. ठीक आहे, तर एका शेअरची किंमत 100 रुपये. अगर काय दिलं नाही आहे तर 100 रुपये कन्सिडर करायची. हे FIFO काय असतं ते लास्टला एकदम क्वेश्चनच्या समजून तुम्हाला. तर एका शेअरची किंमत 100 रुपये असती, पण त्यांनी एक शेअरच 104ला घेतला आहे. ठीक आहे, तर या 10,000 रुपयामध्ये आता इथं आपण परत वर्किंग नोट, आपली 4th वर्किंग नोट येणार. सेल कधी केला? सेल ऑन 1 सप्टेंबर. ठीक आहे, 1 सप्टेंबरला केला ॲट ₹104. कम इंटरेस्ट आहे, म्हणजे यात इंटरेस्ट इन्क्लूड आहे, मायनस करावा लागणार. सो कम इंटरेस्ट, इथं कम इंटरेस्ट आहे 104 कम इंटरेस्ट. ठीक आहे, 10,000 फेस व्हॅल्यू. तर व्हॅल्यू कशी काढतो आपण? फेस व्हॅल्यू दिली आहे तर 10,000 लिहायचं आधी, डिवाइड बाय 100, कारण एक शेअर 100 रुपयाचा आहे. तर आपल्याला नंबर ऑफ शेअर भेटणार मल्टिप्लाय बाय 104. ठीक आहे, तर आपलं किती येतो इथं इथं आपलं मग सेल व्हॅल्यू येईल, आपण कितीला विकला. ठीक आहे, तर कॅल्क्युलेटरवर बघा 10,000 डिवाइड बाय 100 इंटू 104, 104, 10,400 रुपये. 10,400 रुपये ही आपली सेल व्हॅल्यू आहे. एवढ्या रुपयाला आपण विकला, तर इथं आपण लिहायचं सेल्स व्हॅल्यू 10,400 ही आपली सेल व्हॅल्यू झाली. बरोबर, पण यात इंटरेस्ट आहे तर आपण इंटरेस्ट काय करणार? मायनस करणार. मायनस कम इंटरेस्ट. बरोबर, आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं? इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट होणार? नॉमिनल व्हॅल्यूवर. आपली नॉमिनल व्हॅल्यू किती आहे? 10,000, म्हणजे फेस व्हॅल्यू 10,000. किती पर्सेंट आहे? 12%. आता इथं मंथ्स किती येणार? मंथ्स कुठून कॅल्क्युलेट करायचे? मागच्या सगळ्यात जवळच्या इंटरेस्ट पेमेंट डेटवर. तर आपली सगळ्यात जवळची इंटरेस्ट पेमेंट डेट कोणती होती? 1 जुलै. तर 1 जुलैपासून 1 सप्टेंबर किती महिने येतात? जुलैचा पूर्ण 1 महिना आणि ऑगस्टचा पूर्ण 1 महिना, 2च महिने झाले.
तर 12% 10,000 रुपयावर 12% 2 महिन्यांसाठी 2/12. ठीक आहे. सो 10,000 इंटू 12% 12% 2 महिन्यासाठी 200 रुपयाचा आपला इंटरेस्ट आहे याच्यात. ठीक आहे. तर आपण तो इंटरेस्ट 200 रुपयाचा मायनस करणार आहोत. मग आपली व्हॅल्यू किती येईल? 10,400 रुपीजला आपण ते विकलं इन्व्हेस्टमेंट आपली, आणि 200 रुपयाचा इंटरेस्ट होते ते आपण मायनस केले. सो आपल्या हातात जी पूर्ण इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आपल्याला एक्स्ट्रा भेटली ती 10,200 रुपये, ज्याला आपण काय म्हणणार? कॅपिटल व्हॅल्यू. गुड. 10,200ची कॅपिटल व्हॅल्यू आली. आता इथं आधी सेलमध्ये सेल केला म्हणजे क्रेडिट पैसे येणार ना, आता क्रेडिट होणार ना आपल्या अकाउंटमध्ये. तर इथं डेट लिहा. फर्स्ट, माझे डेटचा कॉलम थोडा छोटा झाला आहे, ॲडजस्ट करा. 1 सप्टेंबर. ठीक आहे. बाय सेल पण लिहू शकतात, बाय बँक पण लिहू शकतात. मी सेल लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी आत्ता. ठीक आहे. किती नॉमिनल व्हॅल्यूचे विकले? क्वेश्चनमध्ये दिलं आहे किती नॉमिनल व्हॅल्यूचे विकले? 10,000 नॉमिनल व्हॅल्यूचे विकले. ठीक आहे. तर नॉमिनल व्हॅल्यू तुमची येणार 10,000. बरोबर. हां. त्यानंतर इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला. किती इंटरेस्ट आला आपला? 200 रुपये. तर इथं इंटरेस्टच्या कॉलममध्ये 200 लिहिणार. ठीक आहे. आणि आपली कॅपिटल व्हॅल्यू आपण काढली होती. किती आली ती कॅपिटल व्हॅल्यू? 10,200. तर तुमची कॅपिटल व्हॅल्यू 10,200 अशी आलेली आहे. ठीक आहे. आता यानंतरची डेट. ओके. आपलं शेड्यूल बघायचा. शेड्यूलमध्ये काय आहे? 1/11ला परचेस केला, म्हणजे 1 नोव्हेंबरला आपण परचेस केले. परचेसमध्ये आलोत. 1 नोव्हेंबर दिसतोय. किती फेस व्हॅल्यूचे? 15,000 फेस व्हॅल्यूचे. ठीक आहे. म्हणजे ज्यांची नॉमिनल व्हॅल्यू, बेसिक व्हॅल्यू 15,000 रुपये आणि 103 रुपये. म्हणजे जी नॉमिनल व्हॅल्यू काही दिलं नाही आहे तर 100 रुपये कन्सिडर करायची प्रत्येक शेअरची. म्हणजे 100 रुपयाचा शेअर आपण 103 रुपयात घेतला. एक्स इंटरेस्ट, म्हणजे यात इंटरेस्ट आहे का? नाही, यात इंटरेस्ट नाही आहे. मग आपण डायरेक्ट त्याची परचेस व्हॅल्यू काढू. तर 5th वाली वर्किंग नोट आहे, परचेस ऑन 1 नोव्हेंबर. कितीला केला? ॲट ₹103 एक्स इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट केला. एक्स इंटरेस्ट म्हणजे त्यात इंटरेस्ट आहे का? नाही. मी तुम्हाला आधीच समजवलं स्टार्टिंगला की एक्स इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट त्यात इन्क्लुडेड नसतो, आणि कम इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट त्यात इन्क्लुडेड असतो. ठीक आहे. जेव्हा कम इंटरेस्ट असेल तेव्हाच इंटरेस्ट मायनस करायचा. एक्स इंटरेस्टमध्ये एक्सक्लुडिंग इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट नाहीच आहे, मायनस करायची गरजच नाही आहे. ठीक आहे. तर तुमची आता तुम्ही परचेस व्हॅल्यू डायरेक्ट इथं लिहा. परचेस व्हॅल्यू, एक शेअर 100 रुपयाला असतो. बरोबर. असे 15,000 रुपयाचे शेअर्स आहेत आपल्याकडं. 15,000 रुपयाचे शेअर्स आहेत. 100 रुपयाला एक शेअर, म्हणून डिवाइड बाय 100. आपण घेतला कितीला? 103 रुपयाला. बरोबर. तर आपली परचेस व्हॅल्यू किती येणार आता? करा कॅल्क्युलेटरवर. 15,000 डिवाइड बाय 100 म्हणजे एवढे शेअर्स 150 शेअर आपण 103 रुपयाला घेतले. जे 100ला होते ते 103ला घेतले. आय होप तुम्हाला समजत असेल. 15,450 15,450 ही तुमची परचेस व्हॅल्यू आहे. ह्यालाच तुम्ही कॅपिटल व्हॅल्यू म्हणू शकतात, कारण यात आता इंटरेस्ट नाही आहे, कारण तो एक्स इंटरेस्ट आहे. ठीक आहे. आता याच्यावर आपल्याला इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्यासाठी. ठीक आहे. तर इथं इंटरेस्ट ऑन अबव कसं कॅल्क्युलेट करणार? इंटरेस्ट कशावर येतो? नॉमिनल व्हॅल्यूवर, फेस व्हॅल्यूवर. फेस व्हॅल्यू किती होती आपली? 15,000. सो 15,000 फेस व्हॅल्यू. इंटरेस्ट किती? 12% फिक्स आहे. आता महिने काय सांगितले? प्रिसिडिंग इंटरेस्ट डेट, शेवटची इंटरेस्ट डेट काय होती? 1 जुलै. तर 1 जुलैपासून 1 नोव्हेंबरपर्यंत किती महिने येतात? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि पूर्ण ऑक्टोबर, म्हणजे 1, 2, 3, 4 महिने येतात. सो 4/12. मग तुमची इंटरेस्टची अमाऊंट आहे. सो 15,000 तुमची नॉमिनल फेस व्हॅल्यू इंटू 12%चा इंटरेस्ट 4 महिन्यासाठी. ठीक आहे. 600 रुपये. तर तुमची इंटरेस्टची व्हॅल्यू आली 600 रुपये. बरोबर. आता हेच आपल्याला इथं एंट्रीमध्ये टाकायचं आहे. एंट्री आता परचेसची आहे म्हणून डेबिट साईडला. कधी केला परचेस आपण? 1 नोव्हेंबर म्हणजे 1/11. ठीक आहे.
टू बँक म्हणजे परचेस. इथं तुम्ही टू परचेस पण लिहू शकतात, पण टेक्स्टबुकमध्ये जसं आहे तसंच सांगतोय मी तुम्हाला. तुमची नॉमिनल व्हॅल्यू किती होती परचेसची? 15,000 तुमची नॉमिनल व्हॅल्यू होती, बरोबर. 15,000 तुमची नॉमिनल व्हॅल्यू होती. त्यातून तुमचा इंटरेस्ट 600 रुपये, आपण इथं कॅल्क्युलेट केलं 600 रुपयेचा इंटरेस्ट. आणि इथं कॅपिटल व्हॅल्यू आपण काढली जी की परचेस व्हॅल्यू आहे, कारण एक्स इंटरेस्ट आहे. 15,450. 15,450. ओके. तर आपली परचेस ऑन 1 नोव्हेंबरची पण एंट्री कंप्लीट झाली. ही परचेसची एंट्री कंप्लीट. परत शेड्यूलवर या. शेड्यूलवर आलात. आता कोणती डेट आहे? डेट 1 जानेवारी मित्रांनो. 1 जानेवारी समजतंय का? 1 जानेवारी आपली इंटरेस्टची डेट आली. तर लिहिले ना आपण इंटरेस्टची डेट. आता ह्याची एंट्री करूया आपण. आता ह्याची एंट्री कशी करणार? आता ह्याला वर्किंग नोट बनवू शकता, आपण वर्किंग नोटनीच समजू, ठीक आहे. इंटरेस्ट रिसीव्ड ऑन 1 जानेवारी 2021, बरोबर. आता इंटरेस्ट रिसीव्ड. आता आपण तर बघितलं आहे इंटरेस्ट निघतो नॉमिनल व्हॅल्यूवर, राईट. आता तुम्ही म्हणता की सर आपली नॉमिनल व्हॅल्यू काय? तर आपली नॉमिनल व्हॅल्यू आता इथं बघा, हे आपल्याकडं जे नॉमिनल व्हॅल्यू आहे ती आपल्या हातात आहे आणि हे विकलं आहे आपण, ठीक आहे. तर आपल्या हातात ओपनिंग बॅलन्स होता 60,000चा. त्यानंतर आपण 10,000 रुपयाचे 10,000 व्हॅल्यूचे शेअर्स घेतले, ठीक आहे. त्यानंतर आपण 1 सप्टेंबरला 10,000 व्हॅल्यूचे शेअर्स विकून टाकले. तर -10,000, कारण ते विकले, आपल्या स्टॉकमधनं गेले. आणि त्यानंतर आपण 1 नोव्हेंबरला 15,000 रुपयाचे घेतले. तर ही आपली असणार नॉमिनल व्हॅल्यू, ज्याच्यावर आपल्याला आता 6 महिन्याचा इंटरेस्ट भेटणार, ठीक आहे. तो 75,000 तुमची नॉमिनल व्हॅल्यू झाली. 60,000 तुमच्याकडे होते, 10,000 विकत घेतले, 70 झाले. 10 विकून टाकले, परत 60 झाले. आणि 15 परत घेतले तर 75,000 झाले, बरोबर. तर 75,000 तुमची नॉमिनल व्हॅल्यू. ह्याच्यावर इंटरेस्ट किती? 12%. पण आता किती महिन्याचा येणार? तर शेवटचा इंटरेस्ट कधी होता? 1 जुलैला, ठीक आहे. तो जुलै टू जानेवारी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 3 6. 6 महिन्याचा इंटरेस्ट भेटणार. डिवाइड बाय 12 करायचं विसरू नका, कारण ते मंथ टू इयर आहे. तर मंथ 6 आहे, पण अर्धं आहे ना ते आता इयरला, तर ते 1/2 हाफ होऊन जातं, ठीक आहे. सो 75,000ची तुमची नॉमिनल व्हॅल्यू, त्याच्यावर 12%चा व्याज भेटला 6 महिन्यांचा, ठीक आहे. तर किती आले? 4,500 रुपीजचा इंटरेस्ट आला आपल्याकडे. तर हे तुम्ही आता क्रेडिटमध्ये येणार 1 जानेवारी, ठीक आहे. बाय बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट. नॉमिनल व्हॅल्यू इथं काय नाही येणार. इथं आपल्याला फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. इंटरेस्ट किती आला आपला? 4,500. सो 4,500चा इंटरेस्ट आपला आला, ठीक आहे. सोपं आहे एकदम, झटपट पटापट करून टाकायचं, ठीक आहे. आता फर्स्ट इन फर्स्ट आउटचं मी सांगतो, हे नॉर्मल चालू द्या, ते शेवटला कामाला येतं फर्स्ट इन फर्स्ट आउट, ठीक आहे. तर पुढचा इव्हेंट काय झाला आपल्या शेड्यूलमधून? 1 फेब्रुवारीला विक्री झाली, आपण काही शेअर्स विकले, ठीक आहे. तर 1 फेब्रुवारीला आलोत. किती फेस व्हॅल्यूचे? 20,000 फेस व्हॅल्यूचे शेअर विकले. 20,000 फेस व्हॅल्यूचे शेअर विकले 103 रुपयाला, म्हणजे 100 रुपयाला आपण घेतले होते. फॉर एक्झाम्पल, अझम्पशन तेच आहे की 100ला 1 शेअर असतो, ठीक आहे. तर 100 रुपयाला घेतले होते, 103 रुपयाला विकले, ठीक आहे. तर 20,000 रुपीज फेस व्हॅल्यूचे शेअर्स आपण 103 रुपीज पर शेअर विकले. आणि मित्रांनो, एक्स इंटरेस्ट, आपल्याला इंटरेस्ट मायनस करायचीच गरज नाही. तर इथं 7th वर्किंग नोट येणार आपली. सेल ऑन 1 फेब्रुवारी 2021 ॲट ₹103 एक्स इंटरेस्ट. हे लिहायचं आहे बरं का, हेच तर वर्किंग नोट आहेत, ठीक आहे. एक्स इंटरेस्ट. तर नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट कशावर येणार? नॉमिनल व्हॅल्यू म्हणजेच फेस व्हॅल्यू. तर तुमची नॉमिनल व्हॅल्यू किती होती? तुमची नॉमिनल व्हॅल्यू होती 20,000 रुपये. ह्या बात आहे. तर तुमचे 20,000ची नॉमिनल व्हॅल्यू, त्याच्यावर इंटरेस्ट
इंटरेस्ट नाही. आधी आपण कितीला विकलं ते काढू. ठीक आहे, 20,000 रुपयाची होती. एक शेअर कितीला होता? 100 रुपयाला होता, म्हणून डिवाइड बाय 100 हे केल्यामुळे आपल्याला नंबर ऑफ शेअर भेटतील. मल्टिप्लाय बाय विकले कितीला? ₹103 रुपयाला विकले. 103 रुपयाला विकले तर किती झालं? 20,000ची नॉमिनल व्हॅल्यू. 100 रुपयाला एक शेअर होता तर 200 शेअर आहेत आपल्याकडं आणि आपण 103 रुपयाला विकले तर 20,600. 20,600 तुमची सेल्स व्हॅल्यू झाली. ठीक आहे, आता इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करायचंच आहे. इंटरेस्ट तर इंटरेस्ट किती येणार? इंटरेस्ट म्हणजे आता कसं जानेवारीपासून पण फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे होतं ना, तर आपल्याला तो एक महिन्याचा जो इंटरेस्ट भेटला आहे, कारण शेवट इंटरेस्टची डेट काय होती आता 1 जानेवारी, तर आपल्याला जो 1 महिन्याचा इंटरेस्ट भेटला आहे तो तर आपल्या हक्काचा आहे ना, तर तो तर आपल्याला दाखवावंच लागेल. तर नॉमिनल व्हॅल्यूवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार, तर 20,000वर इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार, मल्टिप्लाय बाय 12%. पण आता किती महिने? लास्ट इंटरेस्ट डेट काय होती आपली? आत्ता रिसेंट, आता जुलै गेली, आता जानेवारी आली आणि आपण विकलं फेबला, तर जानेवारी टू फेब्रुवारी किती महिने असतात? 1 महिना असतो, तो 1/12. सो 20,000 20,000 रुपयावर 12% व्याज 1 महिन्यासाठी. ठीक आहे, ₹200 रुपयाचा इंटरेस्ट. तर ही आता तुमची कॅपिटल व्हॅल्यू आहे, कारण एक्स इंटरेस्ट आहे. अगर कम इंटरेस्ट असती तर सेल्स व्हॅल्यूमधनं इंटरेस्ट मायनस करायचा असतो, पण इथं कम इंटरेस्ट आहे का? नाही. हे काय आहे? एक्स इंटरेस्ट. तर हीच आपली काय बोलतात कॅपिटल व्हॅल्यू होणार आणि इंटरेस्ट ₹200. तर आता या इथं आलात, काय केलं आपण? सेल केला. कधी केला? 1 फेब्रुवारीला सेल केला. तर इथं लिहायचं, तारीख लिहायची 1 फेब्रुवारी आणि इयर लिहायचा बरं का, ते तुम्ही क्वेश्चन आन्सर शीटमध्ये तुम्ही तसं ॲडजस्ट करा. ठीक आहे, बाय सेल. इथं बाय बँक पण लिहितात, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सेल लिहितो आहे. नॉमिनल व्हॅल्यू किती होती? नॉमिनल व्हॅल्यू होती 20,000 रुपये, तर नॉमिनल व्हॅल्यूमध्ये 20,000 रुपये लिहा. इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला. इंटरेस्ट किती होता? ₹200 रुपयाचा इंटरेस्ट. ₹200 रुपयाचा इंटरेस्ट लिहा आणि तुमचा कॅपिटल व्हॅल्यू किती होता? 20,600 रुपये. ठीक आहे, ही साईड तुम्हाला दिसत नसेल, मी शेवटला दाखवतो. ठीक आहे, पण तुम्ही पण माझ्यासोबत सॉल्व करत राहा, म्हणजे तुमचा पण एक फ्लो राहील. तर बघा, हा 1 फेब्रुवारीचा जे काय ॲडजस्टमेंट होती झाली. आता 31 मार्चला क्लोज होणार. क्लोज म्हणजे खतम, क्वेश्चन संपला मित्रांनो. एवढा सोपा क्वेश्चन होता. तर आता क्लोजिंगमध्ये आपल्याकडं किती व्हॅल्यू आहे वगैरे ते आपण बघू. ठीक आहे, आता क्रेडिट साईडमध्ये आधी 31/3 म्हणजे 31 मार्चला जी आपली आता क्लोजिंगची डेट आहे. ठीक आहे, आता क्लोजिंगपर्यंत पण आपल्याला या वर्षीचा इंटरेस्ट दाखवावा लागेल ना, मार्चपर्यंतचा जो इंटरेस्ट आपल्याला भेटला आहे तो दाखवावा लागेल. तर इथं लिहायचं बाय इंटरेस्ट अक्रूड. बरोबर, बाय इंटरेस्ट अक्रूड लिहिलं. तर आता तुम्ही म्हणता की काय कोणत्या किमतीवर इंटरेस्ट काढायचा? अरे भाऊ आला आहे, शिकून जाणार. ठीक आहे, हे बघा, आता नॉमिनल मी आधीच सांगितलं आहे नॉमिनल व्हॅल्यूवर इंटरेस्ट निघणार, कोणत्या वेगळ्या व्हॅल्यूवर इंटरेस्ट नाही निघणार. ठीक आहे, तर आता नॉमिनल व्हॅल्यू घेणार कसं? नॉमिनल व्हॅल्यू घेणार असं, 60,000 रुपयाचे शेअर होते, त्यात आपण 10,000चे शेअर विकत घेतले, त्यात आपण 15,000 रुपयाचे शेअर विकत घेतले. 60चे होते, 10चे विकत घेतले, 15चे पण विकत घेतले. ठीक आहे, त्यातनं आपण 10,000 रुपयाचे नॉमिनल व्हॅल्यूचे शेअर विकले, त्यातनं आपण 20,000 नॉमिनल व्हॅल्यूचे शेअर विकले. ही आली आपली आता करंट नॉमिनल व्हॅल्यू, जे आपल्या हातात आहे, आपण मालिकेत त्याचे. तर तुमची नॉमिनल व्हॅल्यू आता इयर एंड, ही वर्किंग नोटच आहे, इयर एंड इंटरेस्ट. तर तुमची नॉमिनल व्हॅल्यू किती आली? 55,000. 55,000 आली का? इंटरेस्ट रेट किती होता? 12%. पण आता तुम्ही म्हणता की सर महिने सगळ्यात सोपं प्रिसिडिंग तुमचे जे मागचे पहिल्या सगळ्यात जवळची इंटरेस्ट डेट होती तिथून आजच्या तारीखपर्यंत. तर शेवटची कोणती होती? आत्ता जुलै होती का? नाही, जुलै तर होऊन गेली. त्यानंतर जानेवारी आली ना, 1 जानेवारीला तुमचा इंटरेस्ट डेट होता. इथं बघा, आपण बाय बँक इंटरेस्ट घेतला 1 जानेवारीला, तर तो जानेवारी टू मार्च किती महिने होतात? जानेवारी, फेब्रुवारी आणि पूर्ण मार्च, 3 महिने. तर 3 महिन्याचा इंटरेस्ट घ्यायचा. तर किती आले? सो 55,000 जे आपल्या हातात आहेत त्याच्यावर 12%चा रिटर्न भेटला 3 महिन्याचा. ठीक आहे, 1650.
1650. मग इथे इंटरेस्टमध्ये लिहायचं 1650. ठीक आहे. आता येणार मज्जा. आता फन पार्ट आहे. आता इथं क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट फिफो. हे आता तुम्हाला क्लोजिंग व्हॅल्यूसाठी आहे. ठीक आहे. इंटरेस्ट तर काढला तुम्ही क्लोजिंगचा, पण क्लोजिंग व्हॅल्यू तुमच्या शेअर्सची किती आहे हे कसं माहीत करणार? त्यासाठी फर्स्ट इन फर्स्ट आउट दिली आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउटमध्ये म्हणजे एक गोष्ट आधी आली, त्यानंतर दुसरी गोष्ट आली. समजा आधी 1 किलोचा लॉट आला, ठीक आहे, त्यानंतर 2 किलोचा लॉट आला. आता तुम्ही जे पुढं विकणार एखाद्याला, तर जो पहिला कोणता आलता 1 किलो चालता ना, तर त्या 1 किलोमधून विकणार. समजलं? आता जसं आपलं जे ओपनिंग होतं इथं 60,000ची ओपनिंग होती, म्हणजे आपल्याकडे 60,000 आधीपासून होते. फर्स्ट होतं, पहिलं आत आलतं. ठीक आहे. तर हे 10,000चं विकलं, तर हे 10,000चं या 60मधनं विकलं, या 10 किंवा या 15मधून नाही. जे ओपनिंगला होतं, जे फर्स्ट आपल्याकडे होतं त्यातून विकलं. समजलं? जे पहिलं येईल ते पहिलं जाईल. फर्स्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे. म्हणजे हे जे 10,000 रुपयाचे शेअर विकलेत, जे 20,000 रुपयाचे शेअर विकलेत, ते या 60मधनं गेलेत, टोटलमधून नाही, 60मधून. कारण त्यांनी फर्स्ट इन फर्स्ट आउट सांगितलं आहे. ॲव्हरेज असतं तर आपण ह्यांचं ॲव्हरेज करून त्यांना काढलं असतं. फर्स्ट इन फर्स्ट आउट बोललं म्हणजे काय? जे आधी होतं आधीचा माल संपवायचा, मग नवीन माल विकायचा. सिम्पल. एकदम बिझनेसच्या लँग्वेजमध्ये बोलायला गेलं तर जो माल आधीपासून आपल्याकडे आधी तो मोकळा करायचा आणि मग नवीन माल काढायचा. समजते? ठीक आहे. समजलं असेल. खूप सोपं एक्झाम्पल होतं. तर इथं आता त्याची व्हॅल्यू कशी काढायची? ही वर्किंग नोटच आहे. ठीक आहे. क्लोजिंग व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू आणि इथं कॉस्ट व्हॅल्यू लिहायची. कॉस्ट. ठीक आहे. नॉमिनल व्हॅल्यू, पहिली नॉमिनल किती होती? 60,000 रुपये. पण 60,000मधनं 10,000 आणि 20,000 तर विकले आपण, तर राहिले किती? 60,000चा स्टॉक होता, त्यातनं 10,000 विकले आणि त्यातनं 20,000 विकले, 30,000 राहिले. तर आता त्या ओपनिंगचे जे राहिले ते 30,000ची नॉमिनल व्हॅल्यू आहे आपल्याकडं. बरोबर? आधी नॉमिनल व्हॅल्यूचं कंप्लीट करू. त्यानंतर आपण विकत घेतले 10,000 रुपयाचे, 10,000 नॉमिनल व्हॅल्यूचे शेअर विकत घेतले. त्यानंतर आपण 15,000 नॉमिनल व्हॅल्यूचे शेअर विकत घेतले. ठीक आहे. जी काय आपण सेल केला तो आधीच्या मालमधनं केला. ठीक आहे. आता जे बिझनेस वगैरे करत असतील त्यांना माहिती असेल, आधीचा माल संपवायचा मग नवीन माल वापरायचा. ठीक आहे. आता ह्याची कॉस्ट कशी काढणार तुम्ही? आता ह्याची कॉस्टला आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. आता 60,000 रुपये, आता जे काय विकलं आपण 60मधनं विकलं, बरोबर? 60,000 रुपयाची किंमत 56,000, म्हणजे जी आपली इन्व्हेस्टमेंट होती 60,000ची, त्याची किंमत 56,000 झाली. तर आत्ता जी 30,000 रुपयाचं नॉमिनल व्हॅल्यू राहिलं आहे त्याची आत्ताची किंमत किती? समजतंय का? 60,000 रुपयाची आपली इन्व्हेस्टमेंट 56,000 रुपयाची होती. ठीक आहे. म्हणजे टाकताना 60, फेस व्हॅल्यू 60,000, मार्केटमध्ये त्याचा 56,000 झाला. तर आता तेच नॉमिनल व्हॅल्यू आपल्याकडे 30,000 राहिली आहे. तर 56च्या हिशोबाने ते 30,000 किती? म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे 30,000 इंटू 56,000 डिवाइड बाय 60,000. मग तुमची व्हॅल्यू किती येणार? 30,000 मल्टिप्लाय बाय 56,000 डिवाइड बाय 60,000, 28,000. म्हणजे आजची व्हॅल्यू या 30,000ची आत्ताची व्हॅल्यू 28,000 चालली आहे. हे कशा हिशोबाने काढलं? जे ओपनिंगमध्ये दिलं तर जी करंट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू आहे त्याच्या हिशोबाने. ठीक आहे. तुमची कॉस्ट आली इथं 28,000. बरोबर? त्यानंतर 10,000 रुपयाचे घेतले, 10,000 रुपयाचे विकलेच नाही, 10,000 रुपयाची व्हॅल्यू 10,000च राहिली. ठीक आहे. आपण ह्याला का क्रॉस मल्टिप्लाय केलं? कारण हे विकले गेले, आणि जर विकले नसते गेले तर 60चे आपण 56च लिहिलं असतं पुढं. आता हे जे 10,000 आहे ते विकलेच नाही गेले, त्याचा कॉस्ट 10चा 10 राहिला. आणि हे जे 15,000 व्हॅल्यूचे शेअर आहेत ते पण विकले नाही गेले, मग त्यांचा करंट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू तोच राहिला 15,450. ठीक आहे. या कॉस्टची टोटल करा. 28,000 प्लस 10,000 प्लस 15,450, 53,450. 53,450 ही तुमची बॅलन्स ब्रॉड डाऊनची व्हॅल्यू आहे. तर इथं तुम्ही लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, सॉरी कॅरीड डाऊन येणार इथं. कॅरीड डाऊन किती?
450 इथं लिहा 53,450 कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये बरं का, शेवटच्या कॉलममध्ये सगळ्यात. ओके हां. त्यानंतर आता तुम्ही टोटल करा. टोटल थोडी एक लाईन सोडा. अच्छा टोटलमध्ये पण मजा असते बरं का, मी तुम्हाला सांगतो. तर फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे आधीचा माल संपवायचा. जे काय आपण विकतोय ते ओपनिंगपासून विकणार, नंतर बाकी हे संपल्यावर मग यातनं विकणार, हे संपल्यावर मग यातनं विकणार असं. आता आधी नॉमिनल व्हॅल्यूची टोटल घ्या. ठीक आहे. डेबिट साईड कधी पण नॉमिनल व्हॅल्यूची टोटल डेबिट साईडमधनं घ्यायची. 60,000 प्लस 10,000 प्लस 15,000 85,000 इथं लिहा 85,000. आता याची फोकस करा बरं का. 85,000 ठीक आहे. आणि इथं किती आहेत 30,000. तर बॅलन्स किती येणार इथं आपला 85,000मधनं 30 मायनस केल्यावर बॅलन्स किती येणार 55,000. तर आपला बॅलन्स आला 55,000. ठीक आहे. हां. तर आता इथं इंटरेस्ट कमी आहे म्हणजे आपल्याला इंटरेस्ट जास्त रिसीव्ह झाला बरोबर ना. इंटरेस्ट दिला कमी आणि इंटरेस्ट जास्त. क्रेडिट म्हणजे काय आपल्याला पैसा भेटला, डेबिट म्हणजे काय आपल्याकडनं पैसा गेला. ठीक आहे. तर इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करा आधी क्रेडिटचा, कारण क्रेडिट जास्त आहे ना. 3600 प्लस 200 प्लस 4,500 प्लस 200 प्लस 1,650 10,150 आणि इथं पण 10,150. ठीक आहे. हां. तर इथं 31/3 इथं येणार टू इंटरेस्ट कॅरीड डाऊन. ठीक आहे. आता गेले आपल्याला भेटला इंटरेस्ट 10,150 रुपयाचा, पण आपला इंटरेस्ट गेला पण किती 1,800 रुपयाचा इंटरेस्ट गेला, परत 100 रुपयाचा इंटरेस्ट गेला, परत 600 रुपयाचा इंटरेस्ट गेला. तर 7,650 रुपीजचा आपल्याला इंटरेस्टमध्ये प्रॉफिट झाला. समजते का, इंटरेस्टमध्ये प्रॉफिट झाला. तर तसंच आता शेअर्स जे विकलेत त्यात प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे आपल्याला ते बघायचं आहे. ती पण एंट्री येणार आहे. ओके. सो आधी डेबिट साईड टोटल करायची कॅपिटल व्हॅल्यूची. 56,000 प्लस 10,000 प्लस 15,450 81,450 साईडला लिहून ठेवायची एकदम 81,450. कारण कधी कधी क्रेडिट साईड पण जास्त असू शकते. एवढेसे आपण विकत घेतले म्हणून एवढे पैसे आपले गेले. ठीक आहे. खर्च झाला. हां खर्च 81,450चा खर्च आहे आपला. ठीक आहे. आता करंट कॅपिटल व्हॅल्यू क्रेडिट साईडची किती आहे 10,200 प्लस 20,600 प्लस 53,450 क्लोजिंग व्हॅल्यू. ठीक आहे. 84,000 ओ माय गॉड 250. अमाऊंट जास्त कुणाची आहे क्रेडिटची जास्त आहे म्हणजे आपण क्रेडिटचं टोटल लिहिणार दोन्ही साईडला 84,250 84,250. ह्याचा अर्थ समजला. क्रेडिट म्हणजे आपण विकलंय म्हणजे आपण 84,250चं विकलं आणि आपण 81,450चं विकत घेतलं होतं. मग आपला प्रॉफिट किती झाला जेवढं विकलं त्यातनं जेवढा खर्च आला 81,450 मायनस केला 2800 रुपये प्रॉफिट आहे आपलं. 2PNL इथं लिहायचं खाली प्रॉफिट ऑन सेल. प्रॉफिट झाला किती झाला 2,800चा प्रॉफिट कॅपिटल व्हॅल्यूमध्ये 2,800चा प्रॉफिट झाला. आणि असं तुमचं हे टॅली पण झालं, तुमचा क्वेश्चन पण झाला. एकदम साधं सोप्पं. किती मिनिटाचा व्हिडिओ झाला 48 मिनिटचा व्हिडिओ. पण मित्रांनो करा. बाकी मग तुम्हाला कोणता पण प्रॉब्लेम येऊन द्या तुम्ही इझिली सॉल्व करता. एक गोष्ट लक्षात ठेवायची ब्रोकरेज अगर असन क्वेश्चनमध्ये तर ते प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर एक वेगळं दिलं असेल किंवा सेम असेल तर परचेस व्हॅल्यूमध्ये ब्रोकरेज ॲड करायचं कारण तो आपला खर्च किंमत जास्त दिली आपण त्याच्यामुळं. आणि सेल्स व्हॅल्यूमधनं ब्रोकरेज मायनस करायचं कारण आलेल्या पैशामधनं ब्रोकरेज जाणार ना. समजतं आहे ना तुम्हाला, सोपं आहे. ठीक आहे. तर असं होतं फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे आधीचा माल जो पहिला माल आला तो पहिला माल विकला जाणार. पुराने को ख़त्म करो फिर बाद में नए को स्टॉक में लाओ बस बात खतम. असं तुमचा क्वेश्चन झाला एकदम झटपट पटापट. क्रेडिट म्हणजे तुम्हाला पैसे आले, डेबिट म्हणजे तुमचे पैसे गेले. खर्च आपला यात पैसे आले किती जास्त पैसे आले ते 84,250. आपला सेल खूप चांगला झाला आणि आपला खर्च कमी होता म्हणून आपल्याला प्रॉफिट झाला 2,800चा. लॉस पण होऊ शकतो. तर आधी दोन्हीची एक साईडची टोटल करून साईडला लिहायची. डेबिट जास्त असेल तर लॉस येणार, क्रेडिट जास्त असेल तर प्रॉफिट येणार. ओके. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.
हा झालेला आहे प्रॉब्लेम तुमचा पूर्णपैकी सॉल्व, एकदम झटपट पटापट. एक्झामचा प्रॉब्लेम होता नोव्हेंबर 22चा होता बहुतेक. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये पण सेम आहे. आता ज्यांच्याकडे ही वाली टेक्स्टबुक आहे, ही वाली टेक्स्टबुक आहे ज्यांच्याकडं, ठीक आहे, त्यातले 1-2 इलिस्ट्रेशन थोडे चुकीचे आहेत. इलिस्ट्रेशन 4th एकदम बरोबर आहे, तो तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, जास्त व्हिडिओ लॉंग नको करायला, 50 मिनटं झालेले आहेत. चलो बाय बाय, गुड नाईट, ऑल द बेस्ट.